अशी चकलीची भाजणी तुम्हाला मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाणात दाखवलेली आहे। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी म्हणजे सर्वांच्या आवडीचा आणि आनंदाचा सण। तर त्यावेळेला आपण वेगवेगळे फराळाचे प्रकार बनवतो। तर आज आपण फराळाच्या प्रकारापैकीच 1 किलोची चकलीची भाजणी रेसिपी पाहणार आहोत। तर ही भाजणी रेसिपी मी तुम्हाला वाटी आणि वजनी दोन्ही प्रकारात दाखवणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी ही घरात आपली वापरायची डाळीची किंवा आमटीची वाटी असते ती घेतलेली आहे आणि या वाटीच्या मापानेच आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। तर काय काय साहित्य घेतलंय ते आपण बघूया। याच्यामध्ये मी जे तांदूळ वापरणार आहे ते स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून 10 ते 12 तास फॅनखाली वाळवून घेतलेले आहेत। इथे मी 5 वाटी मसुरी तांदूळ घेतले आहे। शक्यतो कोणताही जुना तांदूळ घ्यायचा, भाकरीचा तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ किंवा तुम्ही नेहमी वापरता तो घेतलात तरी चालेल। तर मी 5 वाटी घेतलेले आहे आणि याचं वजनी प्रमाण आहे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो। 3 वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे आणि ती थोडासा ओला कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि याचं वजनी प्रमाण आहे 300 ग्रॅम। इथे मी 1.5 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि त्याचं वजनी प्रमाण आहे 150 ग्रॅम। इथे मी 1.25 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याचं वजनी प्रमाण आहे 75 ग्रॅम। सर्व डाळी ओल्या कपड्याने थोडासा ओलसर कपड्याने पुसून घ्यायचे आहे। 1 वाटी मी जाड पोहे घेतलेले आहेत, वजनी प्रमाण आहे 100 ग्रॅम। अर्धी वाटी मी धणे घेतलेले आहेत, वजनी प्रमाण आहे 25 ग्रॅम। अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण आहे 50 ग्रॅम। पाव वाटी जिरे घेतलेले आहे आणि वजनी प्रमाण आहे 20 ग्रॅम। त्यासोबतच मी 1 चमचा मिरी घेतलेली आहेत आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। तर सर्व साहित्य आता आपण भाजून घेऊया। इथे मी कढई तापवून घेतली आहे। पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेऊया। तांदळाला थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता इथे आपले तांदूळ भाजलेले आहेत, थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि वास सुद्धा थोडा सुटायला लागलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण चण्याची डाळ भाजून घेऊया। ही सुद्धा मध्यम गॅसवरती छान वास सुटेपर्यंत भाजून घेऊया। आता आपली चण्याची डाळ सुद्धा इथे भाजलेली आहे। छान अशी डाळ पडायला लागली ना ती काढून घ्यायची। आता आपण काढून घेऊया। आता आपण मूग डाळ सुद्धा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। आता इथे मूग डाळ सुद्धा भाजलेली आहे, छान वास सुटला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण उडदाची डाळ घालून घेऊया। उडदाची डाळ सुद्धा भाजलेली आहे, आपण काढून घेऊया। आता आपण पोहे भाजून घेऊया। पोहे सुद्धा भाजले, छान थोडीशी आग बसली की कुरकुरीत झाल्यावर काढून घ्यायचे। आता आपण काढून घेऊया। आता आपण साबुदाणे भाजून घेऊया। आता इथे साबुदाणे सुद्धा भाजलेत, आपण काढून घेऊया। आता आपण दाणे भाजून घेऊया। दाणे सुद्धा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। ते दाणे भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया। आता आपण जिरे भाजून घेऊया।
हे सुद्धा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। आता आपण काढून घेऊया। आता आपण बडीशेप भाजून घेऊया। ते बडीशेप भाजलेले आहे, आपण काढून घेऊया। आता आपण मिरी भाजून घेऊया। हे सुद्धा 2-3 मिनिटं परतून घेऊया। ते मिरी भाजली आहेत, आपण काढून घेऊया। भाजणीचं सर्व साहित्य मी इथे भाजून परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला ही मी चकलीची भाजणी रेसिपी दाखवलेली आहे। आता ही भाजणी थंड करून घ्यायची, नंतर मिक्स करायची आणि गिरणीवरती दळायला द्यायची आणि थोडंसं जाडसर पीठ दळून आणायचं। फक्त गहू, बाजरी, ज्वारी वरती न टाकता तांदूळावरती टाकायला सांगायचं, नाहीतर मग आपली चकली काळी पडतील आणि बिघडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची। अशी चकलीची भाजणी तुम्हाला मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाणात दाखवलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।